सद्गुरू वामनराव पै यांची जी संस्था आहे, ही जी प्रार्थना आहे ना तुमच्या पाठीमागं आहे, इथं आहे, ती सद्गुरू वामनराव पैंनी निर्माण केलेली आहे. आणि त्या प्रार्थनेचं महत्त्व असा एक, तुम्ही जर 8 तासांनी ती म्हटली तर अनेक मुलं टॉपला गेली. मी तुम्हाला म्हणतो ना, किती मुलांना विमानात बसायचे आहे की नाही. मग आता तुम्हाला विमानात बसायची पात्रता निर्माण केली पाहिजे. ती जीवन विद्या मिशन करते बरं का. तुम्ही 8 तासांनी इथं आलं पाहिजे. गिलोरे सर सांगतील त्याप्रमाणे तुम्ही ते ड्राईव्ह केलं पाहिजे. त्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर इथं बाल संस्कार केंद्र पण सुरू होते आणि अजूनमधून चालूच असतं आपलं. परंतु तुम्ही त्यामध्ये भाग घेतला पाहिजे. आणि विनामूल्य आहे बरं का ते बाल संस्कार केंद्र. म्हणजे पैसे वगैरे नाही आहेत. तुम्ही मोठे व्हावे, जीवनामध्ये यशस्वी व्हावे, राष्ट्राचे उत्तम नागरिक बनावे, ह्या गोष्टींचा तुम्ही जीवन मिशन आहे. तर आता तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून आमच्या सचिव जीवन विद्या मिशनच्या धनकवडी शाखेच्या आरती वायकर या मार्गदर्शन करतील. त्यानंतर डॉक्टर होटकर, त्यानंतर हे माहिती आहे तुम्हाला भाग्यश्री लाजवा, आणि त्यानंतर आमचे संचिता आणि ती सुद्धा बोलणार आहे. तर सर्वांनी, त्यानंतर शुभम बरं का मिरगुले येणार आहे, मिटकुले, हां, हे सगळेजण आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी थोडं पण तुम्ही त्याचा लाभ घेतला पाहिजे. आणि मी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एक प्रार्थना घेतो आणि आरतीताईंना विनंती करतो की त्यांनी हे का प्रार्थना घ्यायची, सर्वांनी हात जोडायचे. आणि त्याचबरोबर तुमच्याबरोबर गिलोरे सरांचे खूप आभार मानतो की त्यांनी ही सुवर्ण संधी मला उपलब्ध करून दिलेली आहे. ते उत्तम आर्टिस्ट आहे. ते पिक्चरमध्ये सुद्धा काम करतात, व्हिडिओ काढतात, सर्व काय करतात. तर अशी व्यक्ती आम्हाला सद्गुरू कृपेने लाभलेली आहे. तर धन्यवाद गिलोरे सर, धन्यवाद, खूप खूप करतो. आता सर्वांनी प्रार्थना घेऊया आणि त्यानंतर आरतीताई बोलते. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्यांना नमस्कार. हे नाना आपले नानांच्या इथं बालसंस्कार केंद्र पूर्वी पण चालायचं, आता पण अधूनमधून नाना तुम्हाला मार्गदर्शन करतात. डॉक्टर साहेब येतात. डॉक्टर साहेब डेंटिस्ट आहे. हा शुभम, हा तुमचा दादा आहे बघा, तुमच्या इंजिनियर आहे. तो शिकतोय आणि शिवाजी त्याचं कार्य पण करतोय. ही भाग्यश्रीताई स्वतः त्यांचं पार्लर झालेलं आहे. तिचं पार्लर आहे. संचिता बालसंस्कार केंद्र जे आहे, आम्ही सगळे, ती पण बालसंस्कार केंद्र आणि संस्कार शिक्षण अभियान, आम्ही सगळं तुम्हाला मुलांवर संस्कार घडवतो. हे जिथे इथं आलेले आहेत ते सगळे नाना, ज्येष्ठ नानांचं कार्य खूप महान आहे. आणि सरांनी आम्हाला संधी दिली इथं. हे सगळे ड्रॉइंग जेव्हा पाहिले तेव्हा त्यावरनं सरांच्या कलेचा अंदाज येतो. आणि आयुष्यात योग्य असा गुरु भेटावा लागतो. तुम्हाला चांगले गुरु भेटलेले आहेत तर तुम्ही त्याचा लाभ घ्या, प्रामाणिकपणाने काम करा. लवकरच इथं आपण बालसंस्कार केंद्र जे आपलं दुसरीकडे चालू आहे एका ठिकाणी, पण पाऊस असेल तेव्हा तिथं थोडी अडचण होती, तर ते आपण इकडं आणण्याचा विचार करत आहोत. दुसरी पण मुलं येतील आणि तुम्ही पण सगळे. बालसंस्कार केंद्रात आल्यावर तुमच्या जीवनात क्रांती होणार आहे. कश्मीरा संख्ये IAS झाली की भारतात पहिली 25वी आणि महाराष्ट्रात पहिली आली का तर ती बालसंस्कार केंद्रात येत होती. आम्ही सांगू त्या पद्धतीने अभ्यास करत होती आणि तशा साधना वापरत होती. वैभव निंबाळकर पहिल्या प्रयत्नात 22 वर्षे IPS झाले. आता ते DIG आहेत, तळेगावला कार्यरत आहेत. असे अनेक विद्यार्थी ह्या जीवन विद्या मिशनच्या बालसंस्कार केंद्रातून घडले आहेत. आणि हा सगळा लाभ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही तुमच्या पालकांना देखील सांगायचं आहे. आणि ज्या वेळेला तुमचं आता क्लासचं ठीक आहे, पण जेव्हा आपलं बालसंस्कारचं असेल वर्ग, त्यावेळेला तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पण घेऊन यायचं आणि त्यांना सांगायचं. आज पर्यावरण दिन आहे, माहिती तुम्हाला सगळ्यांना. आपले सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात पर्यावरण हाच नारायण आहे, म्हणजे देव आहे.
पर्यावरणाची काळजी घेतली तर सगळं खरं आहे, नाही तर काही खरं नाही. आता मे महिना चालू आहे का जून महिना चालू आहे? जून आत्ता चालू झाला बरोबर. आणि मे महिन्यात पाऊस कधीपासून होता? सुरुवातीपासून होता की नाही? मग खरं तर आत्ता पडायला पाहिजे होतं ना, 7-8 तारखेपासून, म्हणजे 1-2 दिवसांनी पाऊस सुरू व्हायला पाहिजे होता. पण आपण तर मे महिन्याच्या 1 तारखेपासूनच मोठा पावसाळा अनुभवत आहोत. का झालं हे? ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालं. टेम्परेचर एवढं वाढलंय. आम्ही लहान होतो तेव्हा 25, 26, 27 असं टेम्परेचर असायचं. आम्हाला कधी असं उकाडा वगैरे कधीच जाणवायचं नाही. आम्हाला तर कधी फॅन पण नसायचे. AC वगैरे तर लांबची गोष्ट आहे, कधीच गरज नाही पडली. आता AC लागतो. का लागतंय हे सगळं? कारण माणसाने काय केलंय, हे सगळं सिमेंटची जंगलं वाढवली आणि खरी झाडं सगळं तोडलंय बरोबर. मग आपण वृक्ष संवर्धन केलं पाहिजे, वृक्ष लागवड केली पाहिजे. तुम्हाला वाटतं ना सगळ्यांना? बरोबर करायची, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. मी जास्त वेळ बोलणार नाही, थोडाच वेळ बोलणार आहे, पण खूप महत्त्वाचं सांगणार आहे. तुम्ही सर्वांनी झाडं लावली पाहिजे, ती जगवली पण पाहिजेत. आणि घरी गेल्यावर सगळ्यांनी आईला काय सांगायचं? तू जेव्हा भाजी आणायला सामान आणायला जाशील तेव्हा कॅरी बॅग न्यायची नाही किंवा तिकडनं पण आणायची नाही. कपड्याची पिशवी, हां, प्लास्टिकच्या वैच्यावर आपल्याला पूर्ण बंदी आणायची. मग आता जे निघाल्यात कापडी त्या चालतील. भाजीसाठीच आपण 2-4 छोट्या पिशव्या, एक मोठी पिशवी आईने जर घेऊन गेली किंवा मोठी बॅग सामान आणायला नेली तर बाहेरनं पिशव्या आपल्या घरात येतील का? नाही येणार ना. चिकन मटण आणायला ती काळी पिशवी असते, ती तर किती डेंजर असते. ते प्लास्टिक नष्टच होत नाही, त्याचा वापर पण होत नाही नवीन बनवण्यासाठी. आता काही खुर्च्या वगैरे अशा काही वस्तू आहे बघा, ह्या मटण यायची चालेल बरोबर. म्हणजे आपल्याला थोडक्यात काही तर प्लास्टिक नको आहे बरोबर. तर त्या प्लास्टिकच्या पिशव्या, म्हणजे प्लास्टिक हा भस्मासुर किंवा महाभयंकर असा राक्षस आहे, ते नष्ट होत नाही. आपल्या पर्यावरणाचं नुकसान होत आहे. तिथं पिकं येत नाहीत. ज्या शेतात इकडं ते प्लास्टिकचे कागद पडल्यावर पिकं येत नाही. आणि एवढंच नाही, टेम्परेचर वाढत चाललंय, खूप मोठा धोका निर्माण झालाय. मग आता काळजी काय घ्यायची आपण? ओला कचरा, सुका कचरा हे पण वेगळं वेगळं करायला लावायचं. आपल्याला असं वाटतं अरे आता हा पेन हा टाकून द्यायचा आहे, जाऊ दे कचऱ्यात, आता कुठे त्याला जपून ठेवू, असं नाही करायचं. भंगार साठवून ठेवायचं. तुम्ही म्हणाल काय अरे 10-15 रुपये मिळणार त्याच्यासाठी आम्ही एवढं करू का? असं नाही. घरातले टाकून देत असेल त्यांना पण सवय लावायची. भंगार एकत्र साठवायचं, कारण त्याची विल्हेवाट लागली जाते. पत्रात प्लास्टिकमध्ये असं वेगवेगळं करून त्या वस्तूंपासून नवीन वस्तू बनतात. आणि कचऱ्यात गेल्यावर काय होतं? कचऱ्यात गेल्यावर प्रदूषण होतं. त्याचं काहीच होत नाही, ते जागेवर पडून राहतं तिथल्या तिथं आणि असा ढीक साठत जातो कचऱ्याचा. म्हणून कचऱ्यात ते टाकायचं नाही. तुम्हाला जर आत्तापासून ह्या सवयी लागल्या लहानपणापासून, तुम्ही मोठे झाल्यावर तुम्हाला कोणी सांगायची गरज आहे का? आपण सर्वांनी पर्यावरणाचं रक्षण करायचंय. ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा. ज्या वस्तू लागत नाही त्या भंगारासाठी वेगळ्या काढून ठेवायच्या. आणि आई वडिलांना पण तेच सांगायचं, प्लास्टिकच्या पिशव्या घरात येणार नाही याची काळजी घ्यायची. चिकन मटण आणायला गेलं तरी डब्बा घेऊन जायचा. ह्या सगळ्या गोष्टी पाळायच्या. आणि कुंडीत वगैरे जिथं जमेल तिथं आपण झाडं लावायची आणि झाडं जगवायची. आता कोरोना पिरियडमध्ये पाहिलं ना ऑक्सिजनचं किती महत्त्व आहे. आणि एक झाड, आता झाडाला आपण तोडलं, त्याला पाणी नाही मिळालं तरी ते असं जीव धरून राहतं, तग धरून राहतं. आणि ते पाऊस पडला का परत पालवी फुटली. आणि निसर्ग किती देतोय, मुक्त हस्ताने देतोय. परमेश्वर रूपाने तो आहे सगळीकडं. आपण त्याला पाहायला शिकलं पाहिजे. आणि आपण त्याचं नुकसान पर्यावरणाचं करता कामा नाही. मग कळलं तुम्हाला सगळ्यांना? मी तुमचं जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही खूप हुशार मुलं आहात. तुम्ही सगळे टॉपला जाणार आहात. नाना डॉक्टर साहेब तुम्हाला इथं ज्या अभ्यासाच्या पद्धती शिकवतील तसा अभ्यास तुम्ही करा. आणि जे सद्गुरूंचं जीवनाचं नॉलेज तुम्हाला मिळणार आहे ते तुम्ही घडणार आहात सगळे. जेव्हा इथं आपलं चालू आहे संस्कार केंद्र, तेव्हा खूप लोकांनी, खूप मुलांना तुम्ही घेऊन यायचे. तुमच्या ग्रुपला, पालकांच्या ग्रुपला किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणींना किंवा आपले नातेवाईक असतात त्यांना तुम्ही सांगायचं, इथला ॲड्रेस द्यायचा की इथं चालू आहे म्हणून. ठीक आहे? ओके, थँक्यू. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.